पत्रकार परिषदेला आपण सगळेजण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। आजचा मूळ विषय आहे की आचारसंहितेचा भंग आणि ठाण्यामध्ये आपण बघितलं असेल आणि खास करून कोपरी पाचपाखाडीमध्ये की ज्या लोकांना ही निवडणूक खूप सोपी वाटत होती ते आज अनेक गोष्टींचा वाटप इकडे सुरुवात केलेली आहे। गेले 3 दिवसापासून 4 दिवसापासून आणि खास करून ज्यावेळेला काल ज्ञानेश्वर नगर इकडे आमचे विभाग प्रमुख अशोक जाधव यांनी जो पर्दाफाश तिकडे केला आणि साड्यांचे गठ्ठे रस्त्यावरती आणले त्यापर्यंत अशी एक चर्चा होती की या ठाणे कोपरी पाचपाखाडीमध्ये लोकांच्या दारोदारी जाऊन काही लोक रात्र असो सकाळ असो दुपार असो हे जाऊन साड्या वाटतायत, आमिष देत आहेत। आणि काल खऱ्या अर्थाने त्यांनी ते तिकडे सगळा साठा पकडल्यानंतर ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्यांना बोलवलं त्यावेळेला निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की बाबा हे आमच्याकडे नाही, हे पोलीस बघतात। मग पोलिसांना फोन केल्यावरती पोलीस आल्यावरती ते म्हणतात नाही नाही हे तर निवडणूक अधिकारी बघतात। याचा अर्थ असा आहे की या दोघांच्याही डोक्यावरती एवढं प्रेशर आहे की ह्यांच्यापैकी हे अधिकारी स्वतःकडे असलेले अधिकार वापरू शकत नाही। कदाचित ह्यांना सांगितलं असेल की तुम्ही फक्त नाममात्र आहात, तुम्हाला फक्त आय कार्ड घालायचं आहे गळ्यात, ही निवडणूक कशीबशी पूर्णत्वात आणा, पण तुम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टींचं त्याच्यावरती काही कारवाई करू नका, सगळ्या गोष्टीला समर्थन द्या। माझा एक प्रश्न आहे की अनेक लोक मोठमोठे होर्डिंग लावत आहेत, विरोधक असं म्हणतात की आम्ही खूप काही विकास केला। मग जर का विकास केला असेल तर ह्या पद्धतीचे मतदारांना आमिष दाखवण्याची गरजच काय? आणि तुम्ही जर का विकास केला होता तर ह्या कोपरी पाचपाखाडीतील महिला असतील, त्यांचे कुटुंब असतील, यांना सक्षम तुम्ही कधीच बनवलं नाही। आणि म्हणून ह्या वेळेच्या निवडणुकीला जे गेले 15 वर्षात आपण केलं नाही ते काहीतरी नवीन म्हणून आपण काहीतरी करायला चाललं आहेत आणि म्हणून या साड्यांचा वाटप होतो आहे का, हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की वेळोवेळी आपण हे सगळं समोर आणल्यानंतर देखील येणाऱ्या ह्या पुढच्या 2-3 दिवसात मला खात्री आहे की हे वाढत जाणार। आणि हे सगळं वाढत असताना आत्ताच आमच्या परिचयातले एक जण सहकारी आहेत माझे, त्यांच्या या सूर्यदर्शन टॉवर जे नितीन कंपनीच्या जवळ आहे तिकडे देखील काल असा मेसेज पोचवण्यात आला की तुम्हाला आज साड्यांचं वाटप आहे। म्हणजे जर का हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहासजी देसाई साहेब असतील, हे विनीत तिवारी साहेब असतील, हे सगळी जर का असतील आणि इकडे दिलं लाडक्या बहिणीला भाऊबीजेची भेट, हे घरोघरी जात आहे। आता लाडकी बहीण आणि त्यांचा लाडका भाऊ आत्तापर्यंत महाराष्ट्रभर कोण गेलं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे। सो याचा अर्थ असा होतो की तुम्ही हे जे करताय ही तुम्ही मतदारांना आमिष देताय की मतदारांनी या आमिषापोटी, गोरगरीब जनतेने या आमिषापोटी ह्यांना मतं द्यावी आणि जसे 15 वर्ष त्यांचं उभं आयुष्य हे अंधारात ढकललं गेलं त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात जर का ते जिंकले हे सगळं करून तर पुढचे 5 वर्ष देखील लोकांचं आयुष्य, त्यांचं भविष्य हे सगळं अंधकारमय होणार। माझी विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि नुसतं ठाण्यामध्ये नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला की ही लोक जे हे वाटप करतायत हे काय स्वतःच्या खिशातले पैसे टाकत नाही। हा पैसा ज्या पद्धतीने इकडे रस्त्यावरती येतोय, उतरतोय, लोकांपर्यंत पोचतोय, हा भ्रष्टाचारांमधनं आलेला पैसा आहे आणि हा तुमचाच पैसा आहे जो चुकीच्या माध्यमातून काढण्यात आला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आत्ता ही निवडणूक जिंकावी म्हणून तुमच्यापर्यंत पोचवण्यात येतोय। तर तुमचा तो अधिकार आहे तो तुम्ही घ्या, कारण की प्रत्येकाची गरज काय असू शकते हे आपण सांगू शकत नाही। पण ह्या लोकशाहीमध्ये कुठेतरी जर का तुम्हाला असं वाटत असेल की येणाऱ्या तुमच्या पिढीचं आयुष्य कुठेतरी उज्ज्वल राहावं, कुठेतरी हा भ्रष्टाचार मुक्त व्हावं, कुठेतरी लॉ अँड ऑर्डर कुठेतरी जागेवरती यावी, तर आपण सगळे सुज्ञ आहात। ह्या भ्रष्टाचाराला किंवा ह्या सगळ्या जे काय पैशाचे हे लोभ दाखवले जात आहेत त्याला कुठेही बळी न पडता योग्य त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये तुम्ही एक मतदान चांगल्या पद्धतीने करा आणि एक परिवर्तन ह्या कोपरी पाचपाखाडीमध्ये खास करून तुम्ही घडवून आणा, अशी एक अपेक्षा आणि विनंती इकडे व्यक्त करतो। प्रश्न असतील तर सांगा। तुमच्या विरुद्ध धनशक्तीचा वापर होणार होता हे मला माहिती होतं? 100% होणार होता, कारण की ज्या वेळेला उमेदवार कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही असं जेव्हा समोर येतं त्यावेळेला मग लोकांना कॉम्प्रोमाइज करता येईल का अशा पद्धतीचा विषय असतो। जे लोक म्हणत होते आम्ही ग्राह्य पण धरत नाही ह्यांना,
तिकडे माझ्या पदयात्रेला, जनसंवादला ज्या पद्धतीने ही सगळे आमचे मित्रपक्ष आम्ही घराघरापर्यंत, लोकांच्या दारापर्यंत जातो आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या समस्या समजून घेतो आहे, त्यावेळेला हे दिसून येतं की लोक खूप मोठा संघर्ष करत आहेत आणि लोकांचा एक उत्तम प्रतिसाद आहे की हे परिवर्तन ह्या वेळेला कोपरी पाचपाखाडीमध्ये घडावं. आणि जर का तसं असेल तर मग लोकांनाच का म्हणून आमिष दाखवू नये, या पद्धतीची ती गोष्ट या इकडे चाललेली. जर ह्याच्यामध्ये निवडणूक आयोग असेल, पोलीस असेल, तर हे म्हणत असेल काही निवडणूक कशाला मला नवलच वाटतं. म्हणजे कोट्यावधी रुपये जे लोक कर म्हणून भरतात, तुम्ही एवढ्या मोठमोठ्या निवडणुका घेता आणि ह्याच्यामधनं दिसून येतं की निवडणूक आयोगाचे सर्व सिस्टीम्स हे हतबल आहेत, हे यांचे अधिकारी हे सक्षम नाही आहेत. कारण की जर का तुम्हाला अशी कोणती चुकीची घटना घडताना दिसत असेल आणि त्यावरती तुम्ही आक्षेप नाही घेऊ शकत, कारवाई नाही होऊ शकत, एकमेकांवरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटवरती तुम्ही हा आरोप टाकताय की बाबा त्यांनी कारवाई करावी की ह्यांनी कारवाई करावी आणि ती जबाबदारी तुम्ही घेत नाही, याचा अर्थ असा आहे की सिस्टीम्स कॉम्प्रोमाइज्ड आहेत. सरळ सरळ जर प्रलोभनं लोकांना देत असेल तर ही कुठेतरी लोकशाहीची हत्या आहे. 100% हत्या आहे. तुम्ही लोकांना मी तेच सांगितलं की कोपरी पाचपाखाडीमध्ये जर का ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, महाराष्ट्रभर हे होत असेल, याचा अर्थ हा ठरतो की तुम्ही लोकांना कधी विकास दाखवलातच नाही, तुम्ही फक्त स्वप्न दाखवली. जर का लोक सक्षम असती आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जर का विकास केला असतात तर आज हे रस्त्यावरती जाऊन घराघरात जाऊन तुम्हाला साड्या वाटण्याची गरज नव्हती. पण तुम्ही हे करताय, याचा अर्थ असा आहे की तुम्ही आजपर्यंत कोणताही विकास केलाच नाही. त्या विकासाच्या नावावरती जे काही तुम्ही लोकांना भूलथापा देत होतात ते तुम्ही करत होतात. पण आता लोकसुद्धा आणि लोकांना माहिती पडलेलं आहे की हे परिवर्तन नाही घडलं तर पुढचे आमच्या पिढीचं आयुष्य धोक्यात आहे आणि म्हणून लोक हे परिवर्तन करते आणि त्या भीतीपोटी लोकांना आमिष देण्याचं काम चालू आहे. जो आरोप केला आपण साड्या वाटप होत आहे किंवा इतर काही गोष्टींचं वाटप होत आहे, या संबंधितले पुरावे वगैरे जर असतील तर ते आम्हाला काल दिल्यात ना. आमचे विभाग प्रमुख अशोक जाधवनी क्लिअर कट दाखवलेलं आहे, त्यांच्या फेसबुकवरती पण लाईव्ह केलेलं आहे. तिकडे पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी देखील आलेले, पण कारवाई काहीच झाली नाही. ते सांगतायत की आम्ही कारवाई करू, पण ते गोडाऊन कोणाचं, म्हणजे ते जे दुकान होतं ते कोणाचं होतं, तिकडे किती मोठी बबाल झाली, कोण कोण लोक समोर आले आणि आल्यानंतर तुम्ही जर का कारणं देत असाल. म्हणून मी एवढंच सांगितलं की माझ्या सिस्टीम्सकडनं अपेक्षा ह्या राहिल्या शून्य. कारण की 3 वर्ष तसाही आम्ही संघर्ष केला, आत्ताही आम्ही करतो आहे आणि सिस्टीम्स या फेल्युअर आहेत. इथले अधिकारी कॉम्प्रोमाइज्ड आहेत आणि म्हणून जर का ते लोक त्यांचा अधिकार बजावू नाही शकत, म्हणून लोकांकडनंच अपेक्षा आहे की लोकांनी कुठेतरी हा विषय लक्षात घेऊन योग्य ते मतदान करावं. जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहात का याबद्दल? आणि भेटून काय करू? म्हणजे वेळोवेळी साहेब असा विषय आहे की जिकडे डुप्लिकेशन ऑफ वोट्स झालं, ते जिकडे झालं तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारे साहेबांबरोबर जेव्हा भेटलेलो तेव्हा एकच प्रश्न त्यांना विचारलेला की जो माणूस हे टायपिंग करतो त्याला याची कल्पना असेल, त्याच्या वरचा अधिकारी असेल तो क्वालिटी चेक करत असेल आणि ह्यांचं रिपोर्टिंग जर का तुमच्याकडे होत असेल आणि तुमच्याकडनं हे होत असेल तर तुमच्या सगळ्यांचं सस्पेन्शन गरजेचं आहे. तुम्ही कोणी तेवढे सक्षम नाही की तुम्ही एखादी सिस्टीम योग्य त्या पद्धतीने राबवू शकता ज्याच्यामध्ये लोकांचा कोट्यवधी रुपयाचा पैसा तिकडे जातोय. म्हणजे हे सगळं कॉम्प्रोमाइज आहे. ह्यांच्या बाबतीत कुठेही निवेदन जाऊन द्या आणि ज्यांनी सगळ्या चुकीच्या गोष्टी केल्या त्यालाच जाऊन निवेदन द्यायचं असेल तर फायदा काय त्या निवेदन? नाही, कोकणामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरुद्ध तक्रार केलेली की बाबा अशा प्रकारे लोकांना आमिष दिल्यामुळे त्यांचं उमेदवार म्हणजे त्यांची निवड रद्द करावी, खासदारकी रद्द करावी. आता पण तुमच्याकडे ज्या प्रकारे अशा प्रकारे तुम्ही आरोप करताय की लोकांना आमिष दिली जातात, हे दिलं, तशी तुम्ही रिसर्व तक्रार आता कोणाकडे केली आहे का? म्हणजे कलेक्टर म्हणा की ज्यांना जसं याने विचारलं कलेक्टरकडे किंवा निवडणूक आयोगाकडे, तशी तक्रारीची प्रोसिजर तुम्ही आता केली आहे का की ती करणार आहात? साहेब तुम्ही बघितलं असेल ज्यांनी तक्रारी आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्या तक्रारींचं काय झालं, मग ते पोलिसांकडे असो किंवा निवडणूक आयोगाकडे असो, त्याच्यामधनं निष्पन्न निघालं शून्य, वेस्टेज ऑफ टाईम आणि पैसा. म्हणून मी आत्ता जनतेच्या जर का दरबारात असेल तर मला खुलं विनंती करायची आहे या जनतेला की तुम्ही कुठेतरी डोळे उघडा आणि ह्या प्रलोभनाला, ह्या आमिषाला बळी न पडता कुठेतरी आपली विवेकबुद्धी वापरून चांगल्या पद्धतीने हे परिवर्तन घडू शकतं, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला जो स्वप्न जी गेली 15 वर्ष दाखवली गेली त्या स्वप्नांमधनं बाहेर या आणि जी वस्तुस्थिती आहे ती समजून नवीन विकासाला सुरुवात करा. एक तरफ जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र का दौरा करें तो वही उनकी पत्नी जो है विभागों में घूमकर जो है प्रचार रैली कर रहे हैं, वही निचले स्तर पर जाकर आपके ऊपर अभद्र शब्दों का इस्तेमाल कर रहे हैं. तो खास करके मनोज शिंदे लगातार आपको टारगेट कर रहे हैं, ना कि जो 4 बार के विधायक है उसके ऊपर कुछ बोलने का ध्यान है, आप ही के ऊपर तंज कसते नजर आ रहे हैं. वो मुझे मालूम नहीं, इसके पीछे कारण ये है कि वो कुछ भी बोले. मैं जनता के दरबार में हूँ,
मैं लोगों से अपील कर रहा हूँ, मैं लोगों को ये हकीकत बता रहा हूँ कि गए 15 साल से वो कौन से अंधेरे में बैठे हुए हैं। और मुझे ऐसे लगता है कि जो संस्कार मेरे पे है, जिस संस्कारों की बात मैं हर बार करता हूँ, जिस संस्कारों को लेकर मैं दिगे साहब के चल रहा हूँ, तो दिगे साहब ने मुझे कभी ये सिखाया नहीं, तो जो सिखाया नहीं वो मैं करूँगा नहीं। और मुझे किस पे आरोप नहीं करते। मैं यही चाहता हूँ कि जो 15 साल में नहीं हुआ, जो इन सब नेता जो बोल रहे हैं कि भाई हमारा हक था, हम लोग ने ये किया वो किया, तो इनको ये बांटना बिटाना ये सब करने की ज़रूरत नहीं थी। और मैंने ये किया नहीं है। मुझे ऐसे लगता है कि लोग मेरे साथ हैं। आने वाले दौर पे, आने वाले ये 23 तारीख पे लोग सही तरीके से निकाल दे देंगे। वहाँ एक तरफ 20 साल से वो लगातार विधायक है, बड़े बड़े पद उन्होंने विभाग है, लेकिन कहीं ना कहीं कोपरी पाचपगड़ी उदार मतदार संघ में मेडिकल कॉलेजेस नहीं है, स्कूल नहीं है सरकारी, इन चीज़ों पे बात नहीं कर रही, बल्कि इससे बढ़कर जो सरकार की योजना है उस पर बात कर रही है। तो यही तो दुख है, यही तो खेद है कि लोगों को ये लोग हर बार इसी तरीके से गुमराह करते हैं कि हम लोग देखो क्या कर रहे हैं। अगर ये महाराष्ट्र का विकास की करने की बात कर रहे हैं तो खुद के कॉन्स्टिट्यूंसी में इतने 15 साल क्यों नहीं किया, ये मेरा पहला प्रश्न था। और दूसरा प्रश्न, अगर किया है तो आप दिखा दो। इनको दिखाने जैसा कुछ नहीं, उसीलिए तो ये सब चल रहा है। मागच्या इलेक्शनमध्ये गाडीगावकरांचा 90,000 पराजय झाला। गेले 2 दशकं एकनाथ शिंदे म्हणजे हे सगळं लढतात आणि ते जिंकून येतात। तर आत्ता तुम्ही म्हणताय परिवर्तनाची लाट आहे, मतांचं परिवर्तन किती होईल असं तुम्हाला वाटतं? साहेब, मी काउंट घेऊन नाही चालू शकत। याच्यावरचं कारण असं आहे की ही माझी पहिली निवडणूक आहे। मी आज लोकांपर्यंत पोचतो आहे, पण ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स लोकांकडनं बघतो आहे तो खूप मला पॉझिटिव्ह वाटतो। महाविकास आघाडीची ज्या पद्धतीची वाटचाल चाललेली आहे, ज्या पद्धतीने या युती सरकारने जे चुकीची गोष्ट आणली, चुकीच्या योजना आणल्या, महाराष्ट्राला कर्जामध्ये टाकलं, अनेक अडचणी निर्माण करून ठेवून चुकीचे संदेश लोकांपर्यंत पोचवले, महिलांवरती अत्याचार झाले, ह्यांच्याच काळात शेतकरी मरमर मरतोय, याच्या अनुषंगाने जर का युवकांना नोकऱ्या नाहीत आणि हे सगळं जर का अंधकारमय असेल, या अनुषंगाने मला असं वाटतं की लोक नक्कीच या महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद देतील। आणि ह्या खास करून कोपरी पाचपाखाडीमध्ये ज्या पद्धतीने मी ह्या प्रत्येक गल्ली गल्ली फिरलेलो आहे, प्रत्येक विभागात गेलेलो आहे, प्रत्येक चाळी आणि स्लममध्ये गेलेलो आहे, तिथली जर का दुर्दशा तुम्ही बघितली तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला असं वाटायचं की माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं, जे गेल्या 15 वर्षात घडू नाही शकत। आणि या अनुषंगाने लोक चांगल्या पद्धतीने मतदानाला उतरतील आणि हे परिवर्तन घडवतील असा विश्वास आहे। एक तरफ जहाँ पर कलेक्टर कह रहे हैं कि सीबीजी लैब के माध्यम से आप जो भी तकरार देंगे उसको विद इन अ सेकेंड में हम सॉल्व करने की कोशिश करेंगे, तो क्या कलेक्टर अपनी भूमिका सही तरीके से निभाते हुए नजर नहीं आ रहे? सर, पहली बात तो कोड ऑफ कंडक्ट रहते हुए उनके अधिकारियों की जिम्मेदारी है कि वो सब जगह जाकर देखे कि ऐसे कोई कंप्लेंट ना आए। ये तो बहुत दुर्दैव है कि लोगों को जाके उनको बताना पड़ रहा है या वॉच करना पड़ रहा है। इसका मतलब ये होता है कि जो भी अधिकारी है वो उनका काम सही तरीके से 100% नहीं कर रहे। उसीलिए लोगों को ये जानना चाहिए कि जो गलत चीज़ें आ रही है वो इनको दिखा दे। पर ये करोड़ों रुपए जो लोगों के खर्चे हो रहे हैं ये जो आने वाले चुनाव में, ये बहुत गलत है। लोगों को ढकेला जा रहा है ये कर्ज के इसमें, और ये लोग सब लोग नामधारी है, इनके हाथ में कोई अधिकार नहीं। मुख्य चुनाव आयोग को कोई पत्र द्वारा लिखकर मांग करेंगे क्या? ज़रूरत नहीं, कि कुछ यहाँ पे कोई कार्रवाई नहीं हो रही? कुछ दिखाने की ज़रूरत नहीं, क्यों उनको मालूम ही नहीं। हाँ, उनको दिख रहा नहीं है। इतने बड़े बड़े IAS IPS लॉबी, इनको दिख रहा नहीं है कि क्या गलत चल रहा है और क्या सही। हे जर का असेल ऑन पेपर देऊन, साहेब आम्ही गेले 3 वर्ष सातत्याने पोलीस अधिकारी असो, कमिशनर असो, इलेक्शन कमिशन असो, हे अधिकारी कशासाठी बसवलेत? हे कोणाचे पगार घेत आहेत? लोकांच्या पैशातनं। जर का ते त्यांचे अधिकार वापरूच नाही शकत तर ह्यांच्याकडे जाऊन मी कसला न्याय मागणार आणि कसली अपेक्षा ठेवणार? म्हणून ह्याच्यामध्ये एकच चांगलं आहे की आपल्यासारखे जे पत्रकार आहेत त्यांच्या माध्यमातून जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हा अवेअरनेस क्रिएट करता येईल आणि लोकांचे डोळे उघडून लोक ठरवता येईल, तेवढंच करू शकतो। एकच फक्त शेवटचं की हा वचननामा आम्ही तो जाहीर केलेला आहे आणि तो वचननामा आम्ही देतो। हो, सगळ्यांचे